आहोत, त्याचा आनंद घेणार आहोत आणि त्या सामन्यादरम्यान देखील ओमकार शेटे सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. तुर्तास या सामन्याकडे वळूया. वेताळस्वामी संघाला नाणेफेकीचा कौल विजय होऊन प्रथम राजे बॉईज या संघाला फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं गेलंय. तर क्रिकेट आहे, प्रत्येक क्षणाला तुम्हाला संघर्ष करावा लागेल. गौरवजी जगे आणि साई स्पोर्ट्स शहापूर यांच्या संयुक्त विद्यमाने साकार होत असणारी एसएम चॅम्पियन्स ट्रॉफी आणि या ट्रॉफीचा हा एक क्रिकेटचा परवडीचं रूप आपण इथे अनुभवत आहोत. या सामन्यामध्ये पंचांची भूमिका बजावतील पंच समीर अधिकारी सर आणि पंच आतिश भांडे. बॉलिंग मार्कवर वेतास्वामी संघाकडून असेल गोलंदाज बोलर सचिन आणि राजे बॉईज या संघाकडून सलामीवीरांच्या भूमिकेत असतील फलंदाज सौरभ आणि नॉन स्ट्राईकला योगेश. पाहूया एक द्वंद्व होणार, एक कडवी झुंज, एक रंगतदार लढत. पहिला चेंडू दुसरा चेंडू त्यावर केला जाईल जोरदार प्रहार लॉंग ऑनच्या डोक्यावरून. या सामन्यातला, या डावातला सौरभच्या बॅट मधनं आपल्या खास अनोख्या शैलीतला हा षटकार. क्रिकेट आहे मित्रांनो, इथं मात्र प्रत्येक चेंडू तुमच्या मनात जोगता पडणार नाही, परंतु चुकीचा टप्पा असला की समोरचा फलंदाज मात्र तयार असतो त्या चुकीच्या टप्प्यावरच्या चेंडूचा आपल्या शैलीत खास समाचार घेण्यासाठी. एक यंगस्टार आहे राजे बॉईज संघाकडून स्वतः सौरभ वेखंडे, एक नावाजलेला फलंदाज आहे. अनेक सामने आपल्या बॅटिंगच्या जोरावर, बॅटिंगच्या बळावर आणि आक्रमक फलंदाजीच्या जोरावर या संघासाठी सातत्यानं तारणहार ठरलेला फलंदाज. पहिला चेंडू डॉट निघाला. बॉलर सचिनच्या माध्यमातून एक आत्मविश्वास वाढला होता. समोरच्या फलंदाजावर एका प्रकारचं, एका वेगळ्या प्रकारचं मानसिक दडपण होतं आणि ती आलेली मरगळ मात्र दूर झाली या षटकाराने. या वेळेला चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलाय खोलवर टप्प्याचा चेंडू. पंचांकडे केली जाईल अपील. समीर अधिकारी सर दुसऱ्या पंचाशी करतील बातचीत आणि अपील मात्र यावेळेला फेटाळून लावल्या. अक्षय अधिकारी यावेळेला बातचीत करतील गोलंदाजाशी आणि इट्स अ बॉल कॉल फॉर रिव्ह्यू. रिव्ह्यू मागितला जाईल लेग बिफोर विकेटसाठी. सॉफ्ट कॉल पंचांचा आहे, नॉट आउटचा. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत असतील पप्पू अहिरे, निलेश बांगर आणि कैलास भांडे. रिव्ह्यूचा एक फायदा आहे या स्पर्धेमध्ये, एक नियम आहे, तुम्ही कशासाठीही रिव्ह्यू घेऊ शकता. फक्त दोन्ही संघांनी एकच गोष्ट लक्षात ठेवा, एक रिव्ह्यू फॉर द होल मॅच, नॉट फॉर अन इनिंग. जर तुम्ही बॅटिंग करताना रिव्ह्यू गमावला तर तुम्हाला फिल्डिंग करताना रिव्ह्यू घेता येणार नाही. फिल्डिंग करताना रिव्ह्यू गमावला तर ही मॅच संपेपर्यंत तुम्हाला बॅटिंग होईपर्यंत देखील रिव्ह्यू घेता येणार नाही. या वेळेला तिसऱ्या पंचांचा येईल एलबीडब्ल्यू बादचा इशारा. सौरभच्या एका उत्तुंग षटकानंतर समीर अधिकारी सर दिलगिरी व्यक्त करताना आपला निर्णय कळवतील आणि देतील बाद करतील घोषित. परतावं लागेल माघारी सौरभ वेखंडे याला. एक उत्तुंग षटकार पाहायला मिळाला या अगोदरच्या बॉलवर. त्यानंतर कमबॅक केलं गेलं बॉलर सचिनच्या माध्यमातून. कुठेतरी सौरभ आपल्यासाठी डोकेदुखी ठरू शकतो. सौरभकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. प्रत्येक चेंडूवर मोठी धावसंख्या उभारण्याची क्षमता असणारा हा फलंदाज यावेळेला गोलंदाजाच्या जाळ्यामध्ये अडकलाय. एक सुंदर चेंडू एलबीडब्ल्यू झाला आणि निराश, हताश, उदास मनानं सौरभला मात्र माघारी परतावं लागेल. आमचे सहकारी बंधू सन्माननीय अमरजी अधिकारी साहेब यांचं इथं होत आहे आगमन. साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर व्हावं स्थानापन्न आणि तुमचं एसएम चॅम्पियन्स ट्रॉफी 2021च्या या व्यवस्थापन समितीच्या वतीने मी शब्द सुमदानी सहर्ष स्वागत करतो. तुर्तास वळूया मॅचकडे. आता या मॅचचं रूप आपल्यापर्यंत पोहोचेल. 3 चेंडू 6 धावा, 1 गडी बाद आणि स्वरूपच्या जाण्यानंतर डावखुऱ्याचा दया. यावेळेला डावखुऱ्याचा दयाल
डावकर दया मात्र असेल स्ट्राईकला. राईट आर्म ओव्हर द विकेटचा करेल मारा बॉलर सचिन. यावेळेला चेंडू अकोल टप्प्याचा त्याला फुल करण्याचा प्रयत्न बॅट्समनच्या रडारमध्ये नाही. अवघ्या एका धावेवर मारावं लागेल समाधान आणि एका धावेनं राजेभाऊ शहापूर या संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती आता मात्र 1 बाद आणि 7 धावा. तर सचिन मात्र त्या चुकीच्या टप्प्यावरच्या चेंडूचा विचार करत असेल मनात, जो सौरभला मिळाला आणि सौरभनं त्या चेंडूचा खरपूस समाचार घेतला आणि एक उत्तुंग षटकार आपल्याला लॉग ऑनच्या रिझन मध्ये पाहायला मिळाला. स्ट्राईकला असेल योगेश, बॉलिंग मार्कवर सज्ज पुन्हा एकदा सचिन. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू पूल केला गेलाय. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. घेतला जाईल अप्रतिम झेल, बसेल दुसरा हादरा आणि परतावं लागेल योगेश याला माघारी. तंबूच्या परतीचा प्रवास करताना अप्रतिम गोलंदाजी, तितकंच सुरेख अप्रतिम क्षेत्ररक्षण. क्रिकेट आहे मित्रांनो, एका चेंडूवर कुठे तुम्हाला सपाटून मार खावा लागतो, परंतु अपयश आल्यानंतर यशाच्या दिशेनं तितक्याच आत्मीयतेनं, तन्मयतेनं आणि अगतिकतेनं तुम्हाला वाटचाल करणं अत्यंत गरजेचं असतं. अप्रतिम गोलंदाजी. वेलकम बॅक. सौरभचा एक षटकार राजेबॉय संघाची आशा पल्लवित करून गेला. सौरभच्या जाण्यानंतर संपूर्ण आशा, संपूर्ण मदार मात्र योगेशवर होती. यावेळेला योगेशच्या बॅटमधून एक देखणा फटका देखील आपल्याला पाहायला मिळाला, परंतु चेंडून उंची गाठली गेली, बाद झाला. बॉल झाले त्या षटकातले 5. शेवटचा चेंडू मात्र शिल्लक. स्ट्राईकला जाईल डावकर हाताचा दयाल आणि नॉन स्ट्राईकला असेल बॅट्समन शिवाजी. 7 ही धावसंख्या 2 गडींना मात्र गमवावं लागलंय तर राजेबॉय संघाला. या वेळेला तुमच्या बाहेर पडलेला चेंडू पडल्यानंतर वेगानं बाहेर निघतोय, आतमध्ये येतोय आणि अशा वेळेला चेंडू जाऊन स्थिरावतोय यष्टीरक्षक अक्षय अधिकारी यांच्या हातात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर राजेबॉय शहापूर या संघाची धावसंख्या होईल 2 बाद 7 धावा. सुंदर गोलंदाजी. एक षटकार दुसऱ्या चेंडूवर खाल्ल्यानंतर देखील उर्वरित 4 चेंडूमध्ये 2 गडी बाद करण्यात यश आलं आणि दिल्यात त्या केवळ 1 धावा. याला म्हणतात कमबॅक, याला म्हणतात वापसी, याला म्हणतात गमावलेला आत्मविश्वास कमावणं. आणि याच गमावलेल्या आत्मविश्वासाला कमवल्यानंतर मात्र संघाचं मनोबल आणि संघाचं मनोधैर्य वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र एक वेगळा आत्मविश्वास उंचीवर गेलाय तो वेतास्वामी शहापूर संघाच्या गोलंदाजांना. पहिलं षटक जे मर्यादित क्षेत्ररक्षकांचं होतं, यावेळेला बॅट्समननं बॉल आपटून चेक केलाय. आमचे चाणाक्ष हुशार पंच समीर अधिकारी सर यांच्या माध्यमातून 1 धावांची पेनल्टी मिळेल ती राजेबॉय शहापूर या संघाला. मित्रांनो, स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून आणि आजच्या देखील पहिल्या दिवसापासून प्रत्येक सामन्याच्या वेळेला नियम सांगितले गेले आहेत. त्यामुळे नियम आम्हाला माहित नाही हे सांगणं तुमचा दोष आहे. स्पर्धेचे नियम जाणून घ्या, मग मैदानावर उतरा, मग टॉस करा. आणि याच नियमाची पायामल्ली केल्यामुळे पंच समीर अधिकारी सर आणि पंच आतिश भांडे सर यांच्या मार्फत दंडित केले जाते फलंदाजांना आणि पेनल्टीची 1 रन मात्र भोगावी लागेल ते राजेबॉय शहापूर संघाला. आधी दुष्काळ, त्यात मात्र 13वा महिना. यावेळेला बॉलिंग मार्क होईल बोल भावेश. राईट आर्म ओव्हर द विकेट. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू आहे, पडल्यानंतर आतमध्ये येतोय. आतमध्ये आल्यानंतर अनपेक्षित उसळी घेतोय. जितू सर मी म्हणतोय की आज सकाळच्या सत्रापासून या खेळपट्टीवर एक अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळतोय आणि तो पहिल्या सामन्यापासून फलंदाजांना मात्र हैराण करतोय. त्याचा वापर ज्या गोलंदाजाला करता येईल ना, तो गोलंदाज आजच्या दिवसात आपल्याला यशस्वी होताना पाहायला दिसून येईल. याच्यात पुढचा चेंडू पुन्हा अकोल टप्प्याचा कट केलंय. बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल पॉइंटला, सीमारेषा पार, चौकार. या 4 धावा. आता मात्र जो गमावलेला आत्मविश्वास होता, एक पेनल्टीची धाव त्यात मिळाली आहे, एक शिक्षा आपल्याला प्राप्त झाली आहे. संघ अडचणीत सापडलाय. 2 महत्वाचे मोहरे आपले तंबूत विसावा घेताना आपल्याला दिसत आहेत. आणि मग अशा क्षणाला समोरच्या गोलंदाजांना जर आपण डोकं वर काढून देण्याची संधी जर दिलीत तर मग मात्र या सामन्यावरची पकड क्षणागणिक, चेंडू गणिक आपल्याला ढिले होताना पाहायला मिळेल. मात्र अप्रतिम फटका शिवाजीच्या बॅटमधून पुन्हा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. यावेळेला मिडॉनचा क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. डायरेक्ट हिट केलं जाईल. पंच आतिश भांडे यांचं बोट आकाशात येईल. बादचा इशारा. ऐन मोक्याच्या क्षणाला संघ अडचणीत असताना ज्याच्याकडून होत्या आशा तो करतोय निराशा. परतील माघारी. शिवाजी नावाच्या बॅट्समनला परतावं लागेल माघारी. तिसरा हदरा. 3 गडी बाद 9 चेंडूंचा झाला एक खेळ आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 3 बाद 11. 1 11 धावा.
तर मात्र शिवाजीच्या परतल्यानंतर बॅटिंग मार्कवर येईल, नॉन स्ट्राईक एंडला येईल बॅट्समन गौरव, स्ट्राईकला असेल दयाल. आता कर्णधाराला विचार करावा लागणार आहे राजा बॉईज संघाला की आता आपल्याला धावसंख्या कुठपर्यंत नेऊन ठेवायची. आपलं एक निश्चित टार्गेट. ज्यावेळेस आपण नाणेफेकीचा कौल पराभूत झालो, आपल्याला पहिल्यांदा फलंदाजीसाठी पाचारित केलं गेलं, त्यावेळेस एक स्ट्रॅटेजिक प्लॅन ठरला असेल, एक स्वतःने एक योजना आखली असेल आणि त्या योजनाबद्ध खेळ मात्र चालताना दिसत नाहीये. यावेळेला दयालच्या रडारमध्ये चेंडू त्यावर केला गेला, जोरदार प्रहार, मिस टायमिंग शॉट, क्षेत्ररक्षक खाली मात्र तैनात. बॅक टू बॅक सेकंड विकेट, हॅट्रिकची निर्माण होईल चान्स, परंतु पहिला गडे आहे धावबाद म्हणून अजूनही हॅट्रिकच्या आशा मात्र बंदिस्त. दुसरा झटका या ओव्हरमध्ये, या षटकामध्ये आणि चौथ्या गडीला मात्र परतावं लागेल तंबूमध्ये. 4-11 अशा दयनीय स्थितीमध्ये सापडलाय संघ राजेबॉई शहापूर. ही एक संधी निर्माण झाली आहे जितू सर, एक मानसिक दडपण टाकलं गेलंय, त्या प्रेशर खाली खेळताना पाहायला मिळेल आपल्याला राजेबॉई संघ. जर या संघाला इथून तुम्ही नॉमिनेट करत राहिलात, या संघाला बंदिस्त ठेवलं गेलं, फलंदाजांच्या रडारमध्ये जर तुम्ही चेंडू टाकला नाही आणि हीच बंदिस्त गोलंदाजी भेदक मारा जर तुम्ही चालू ठेवलात तर राजेबॉई संघ उभारी घेऊ शकत नाही. यावेळेला बॅटच्या रडारमध्ये होता, जोरदार प्रहार केला गेला, टायमिंग प्रॉपर नाही आहे. बॅक टू बॅक तिसरा झटका, 3 गडी बाद सलग 3 चेंडूवर. पहिला धावबाद, नंतर झेल, नंतर झेल. आता मात्र हॅट्रिकची संधी आहे गोलंदाज भावेश याला. मग कर्णधारानं आपल्याला का पाठवले पहिले दोनही षटक, पहिले षटक केवळ 7 धावांचं गेलं, मर्यादित क्षेत्ररक्षकांचं षटक गोलंदाज सचिनच्या माध्यमातून अप्रतिम हाताळण्यात आलं. त्यानंतर कर्णधारानं भावेशच्या हाती चेंडू सोपवताना हीच आशा व्यक्त केली असेल की जो एक फॉर्म परत आलाय संघानं या मॅचवर, एक वेगळं वर्चस्व प्रस्थापित केलंय, त्यामध्ये सातत्यता राखणं महत्वाचं होतं आणि तो विश्वास यावेळेला सार्थकी केला जातोय. मिडॉनच्या रिजन मध्ये चेंडू, क्षेत्ररक्षकाकडून होईल चुकी, मात्र त्याचा कोणताही दुष्परिणाम नाही. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर हॅट्रिकची संधी निर्माण झाली होती, मात्र ती संधी गमवावी लागेल. षटक क्रमांक 2 इथं होईल पूर्ण आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर राजेबॉई शहापूर या संघाची धावसंख्या धावफलकावर लागली आहे, ती मात्र 5 बाद 11 धावा. 11 या धावसंख्येमध्ये निम्मा संघ तंबूत विसावा घेताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि अशा वेळेला एक वेगळं दडपण असेल संघ राजेबॉई शहापूर या संघावर. स्ट्राईकला असेल शेखर, नॉन स्ट्राईकला आहे नितीन आणि नितीनसाठी पारितोषिक आलंय. नितीनने जर लगातार 3 षटकार मारले तर निलेश कासार यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक आहे. पारितोषिकांच्या माध्यमातून प्रोत्साहन दिलं जाते. बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बॉलर सचिन, ज्यांना हाताळलं होतं पहिलं षटक, 2 गडी बाद केले होते, 7 धावा दिल्या होत्या. यावेळेला ते दडपण पुन्हा एकदा आतमध्ये आपल्याला क्रीजवर पाहायला मिळतं. बॉलर सचिनच्या माध्यमातून वाढलेला आत्मविश्वास, ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलाय, खाली राहिलाय, वेगवान तेज तर्रार गोलंदाजी आपल्याला यावेळेला पाहायला मिळते सचिनच्या माध्यमातून. आणि समोर मात्र शेखरला या तिखट माऱ्यासमोर कोणतेही प्रत्युत्तर नाही आहे हे मात्र जाणवत आहे. आणि जोपर्यंत तुम्ही समोरच्या गोलंदाजावर हवी होण्यासाठी आपला नैसर्गिक बहारदार खेळ करणार नाही, तोपर्यंत समोरचा गोलंदाज मात्र तुमच्यावर अबाधित वर्चस्व गाजवेल. यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू, हाईट फॅक्टरचा विचार करताना पंच आतिश भांडे आणि पंच समीर अधिकारी यांच्याकडून वाईटचा येतो इशारा, वन बाउन्सचा केला जाईल. इशारा या वाईटच्या स्वरूपात, अतिरिक्त स्वरूपात संघाची धावसंख्या 1 न पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र आता 12 या धावसंख्येवर. 5 बाद 12 या नाजूक स्थितीमधून संघाला तारतय कोण हे बघणं यावेळेस रंजक ठरणार आहेत. यावेळेला पुन्हा अप्रतिम गोलंदाजी, आखूड टप्प्याचा चेंडू वेगानं बीट केलं जाते बॅट्समनला. यष्टीरक्षक अक्षय अधिकारी यांच्या हातात जाऊन चेंडू मात्र स्थिरावेल, निर्धाव.
तीन चेंडू 3 डॉट बॉल पाहायला मिळत आहेत. बॉलर सचिनच्या माध्यमातून एक वाईट गेलाय आणि या 3 चेंडूमध्ये केवळ एक धाव दिली गेली सचिननं. जो एक फॉर्म आपला पहिल्या षटकामध्ये कायम ठेवला होता त्याच फॉर्मवर मात्र वाटचाल करताना आपल्याला गोलंदाज सचिन पाहायला मिळतोय. या षटकातला पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा शॉर्ट बॉल टाकण्याचा प्रयत्न. ऑफस्टंपच्या बाहेरची लाईन खूपच बाहेरचा चेंडू. पंच समीर अधिकारी यांच्या माध्यमातून येईल वाईटचा इशारा. अतिरिक्त स्वरूपात संघाची धावसंख्या पुन्हा 1 न वाढेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती आता मात्र 13 या धावसंख्येवर. एक संघर्ष पाहायला मिळतोय राजेबॉई शहापूर या संघाकडून. मात्र त्या संघर्षाला अजूनही यश येताना पाहायला मिळत नाहीये. समोरच्या गोलंदाजांना कसं खेळून काढायचं, धावसंख्येला आकार कसा द्यायचा, या द्वंद्वामध्ये अडकून पडलेला क्रिकेटचा क्लास दाखवणारा फटका मात्र तितकंच सुरेख. क्षेत्ररक्षण वेताळ स्वामी या संघाकडून अप्रतिम क्षेत्ररक्षण. तमाम क्रीडा रसिकांची यावेळेला दाद मिळते. टेनिस क्रिकेट विश्वाला पिंट्या नावानं ओळख निर्माण करून देणारा हा क्षेत्ररक्षक. जवळपास 4 धावा संघासाठी वाचवल्या गेल्यात या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. सुंदर फटका खेळला गेला होता नितीन कडनं. मात्र एक क्षेत्ररक्षणाची कमाल आणि शेवटी अवघ्या 2 धावांवर मानावं लागेल समाधान. यावेळेला पुल केलंय मिस टाइम शॉट. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. जमिनीलगत बॉल जात असताना प्रतिम झेल आणि यावेळेला नितीनला परतावं लागेल मात्र माघारी. पुन्हा सुंदर सुरेख स्पेल पाहायला मिळतोय बॉलर सचिनच्या माध्यमातून. 5 चेंडू 4 धावा आणि 1 गडी बाद करण्यात यश आलं आतापर्यंत सचिन याला. तिसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू असेल सचिनच्या गोलंदाजीवरचा. धावफलकावर धावा लगावल्या गेल्या त्या 15. गडी बाद झालाय क्रमांक 6चा. 6 विकेटच्या मोबदल्यात केवळ 15 धावांपर्यंत मजल मारण्यात यश आलंय ते आतापर्यंत राजेबॉईज शहापूर या संघाला. इथून मात्र जर या सामन्यामध्ये यायचं असेल ना तर तुम्हाला एक जादुई खेळी साकारावी लागेल. एक हार्ड हिटर बॅट्समन त्याला ही जिम्मेदारी घ्यावी लागेल. एक जोरदार प्रहार बॅट अँड बॉलचा वेल कनेक्ट. सुंदर टायमिंग. चेंडू निघून जाईल लॉंगांच्या डोक्यावरून. अप्रतिम झाला होता प्रयत्न पडतील तोकडे. चेंडू निघून जाईल लॉंगांच्या डोक्यावरून सीमा पार. षटकार आणि या संघाला या डावाला थांबलेल्या संत गतीनं चाललेल्या धावसंख्येला संजीवनी प्रदान करणारा हा एक फटका. षटकाराच्या रूपाने 6 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर राजेबॉई शहापूर या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल आता मात्र 21. 2वर 1 21 या धावसंख्येवर. 7च्या सरासरीने आतापर्यंत धावा जमवल्यात त्या राजेबॉई शहापूर या संघानं. पण कमाल करावी लागेल, कमाल मानावी लागेल ती वेताळ स्वामी संघाच्या गोलंदाजांची. कर्णधारानं नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आपला गोलंदाजांच्या हाती चेंडू सोपवला आणि ज्या वेळेला कर्णधारानं गोलंदाजांवर विश्वास टाकला त्या गोलंदाजांनी कर्णधारानं दिलेला विश्वास टाकलेला विश्वास आतापर्यंत 18 चेंडूंच्या खेळापर्यंत अगदी योग्य पद्धतीने हाताळत सार्थकी ठरवलाय. म्हणून म्हणतात ना मित्रांनो, निर्णय घेण्याची क्षमता प्रत्येकामध्ये असते पण घेतलेला निर्णय योग्य आहे हे सिद्ध करण्याची क्षमता ज्याच्याकडे असते त्याला यश प्राप्त होत असतं, त्याला यशस्वी होता येत असतं. आणि म्हणून निर्णय कोणताही असो तो योग्य करण्याच्या दृष्टीनं तो घेतलेला निर्णय योग्य कसा आहे या दृष्टीनं वाटचाल करा, प्रयत्न करा, संघर्ष करत राहा. यश तुमच्या जवळ चालून यायला आतुर असेल. एनपी स्पोर्ट्स शहापूर आणि शिवप्रेमी स्पोर्ट्स शिरगाव या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की पहिल्या डावाच्या शेवटच्या षटकामध्ये म्हणजे 5व्या षटकाचा शेवटचा चेंडू परेपर्यंत दोन्ही संघनायकांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. हे इनिंग संपेपर्यंत शिवप्रेमी स्पोर्ट्स शिरगाव आणि एनपी स्पोर्ट्स शहापूर या दोन्ही संघांच्या संघनायकांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. बॉलिंग मार्कवर रोहित दलाल लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करेल. चेंडू पडल्यानंतर बाहेर काढला गेला मात्र ऑफस्टंपच्या खूपच बाहेर. पंच आतिश भांडे यांच्या माध्यमातून वाईटचा इशारा. अतिरिक्त स्वरूपात राजेबॉईज शहापूर या संघाच्या धावसंख्येत पडेल 1 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती आता मात्र 22. 2वर 2 22 धावा. या वेळेला लेग ब्रेकचा वापर केला जाईल. बाहेरची लाईन पुन्हा चेंडू अतिरिक्त स्वरूपात समोरच्या संघाला भेट स्वरूपात एक धाव देताना एका धावेनं पुन्हा संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 23. 2वर 3 23 धावा. रोहित दलाल या संघाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून रोहितला ओळखलं जातं. वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू त्यावर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न.
यष्टीरक्षक अक्षय अधिकारी यांची चाणाक्ष यष्टीरक्षणाची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आणि फलंदाज होईल यष्टीचीत बाद. प्रवीणला परतावं लागेल माघारी. तर संघ अडचणीत सापडला. मी मगापासून म्हणतोय चांगल्या भागीदारीची गरज. शहापूर या संघाला 7वा झटका बसतोय या क्षणाला आणि अशा वेळेला 7 गडी ज्यावेळेस तुम्ही गमावतायत, 7 गड्यांच्या मोबदल्यात धाव फलकावर केवळ 23 धावा टेलेंडर्स मात्र आता क्रीजवर येत आहेत आणि अशा वेळेला कुणीतरी एका खेळाडूनं तग धरणं गरजेचं आहे. एका बाजूनं आक्रमक स्वरूप, दुसऱ्या बाजूनं संयमी खेळ यांचं मिश्रण तुम्हाला साधण्याची गरज होते. म्हणतात ना, क्रिकेटमध्ये जर यशस्वी व्हायचं असेल बॅटिंगमध्ये तर पेशन्स अँड ॲग्रेसिव्हनेस यांचं कॉर्डिनेशन जर तुम्हाला जमलं ना तर तुम्ही सक्सेसफुल बॅट म्हणून क्रिकेट विश्वाला माहित होता. या वेळेला रोहित दलालच्या चेंडूचा घेतला जाईल समाचार, चेंडूला दाखवलं जाईल आसमान, चेंडू निघून जाईल लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमा पार आणि थांबलेल्या धावसंख्येला संजीवनी प्रदान करणारा हा एक उत्तुंग षटकार. आणि या 6 धावांनिशी संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 29 धावा. पहिला चेंडू टाकताना संघर्ष झाला. 2 बॅक टू बॅक वाईट बॉल रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळाले. त्यानंतर औपचारिक पहिला चेंडू पडला गेला, त्यावर यष्टीतीत झाला. लेग ब्रेकचा वापर केला, बाहेरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर बाहेर निघाला, सुंदर यष्टीरक्षण झालं. मात्र दुसऱ्या चेंडूवर षटकार. या वेळेला प्रतिम क्लास दाखवताना डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये चेंडू निघून जाईल नॉनस्टॉप सीमा पार चौकार. आणि आता मात्र संघर्षाचा शंखनाद करताना विजयाच्या दिशेनं एका सुस्थितीत संघाला पोहोचवण्याच्या दिशेनं यलगार केला बॅट्समन मयूर याच्या माध्यमातून. एक षटकार आणि एक खणखणीत चौकार आतापर्यंत पाहायला मिळालाय. आल्या आल्या पहिल्या 2ही चेंडूवर आपल्या फलंदाजीचा दर्जा मात्र सिद्ध करतोय राजे बॉईज शहापूरचा मयूर आणि रोहित दलाल याचं महागडं षटक प्रगती पथावर. अजूनही 3 चेंडू या 4थ्या षटकातले आहेत शिल्लक. पाहूया मयूर विरुद्ध रोहित हे रंगलेलं द्वंद्व, या दोघांमध्ये नेमका कुणाचा विजय होतोय साध्य. या वेळेला पुन्हा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र मिळॉनचा क्षेत्ररक्षक तिथे तैनात. डॉट बॉल. 3 चेंडू खराब पडले गेले. एक विकेट जरी मिळाली असली तरी जवळपास पहिल्या 3 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केल्यात. ते रोहित दलाल नावाच्या या गोलंदाजानं 4था चेंडू कमबॅक झालाय असं म्हणता येईल, परंतु अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. समोर आहे मयूर. या वेळेला चेंडूच्या वेगामध्ये बदल केला गेला. स्लोवर 1 चेंडूचा वापर, क्षेत्ररक्षक तिथे तैनात. कार्पेट कामेश हजारे फील्ड करतील, थ्रो करतील आणि बॉल केला जाईल कलेक्ट. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. मग एका धावेवर मानावं लागेल समाधान. पहिला वाईड, सेकंड वाईड, नंतर विकेट. तो औपचारिक पहिला चेंडू, देन 6 षटकार, दुसरा चेंडू, तिसऱ्या चेंडूवर चौकार, 4था चेंडू डॉट आणि 5वा चेंडू सिंगल. या षटकातला शेवटचा चेंडू संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावती. धावसंख्या जाऊन पोहोचेल 34 धावा. या वेळेला बॅट्समनचं माइंडसेट रीड करण्यामध्ये माहिर मानला जातो रोहित. पाहिलं, शपथून खेळण्याचा प्रयत्न आहे. ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन पकडावी, त्यानंतर लेग ब्रेक करून चेंडू बाहेर काढावा. नंतर या वेळेला बाहेर निघालेला चेंडू खूपच बाहेर आणि अतिरिक्त स्वरूपात संघाची धावसंख्या 35. या वेळेला फुल टॉस बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, मात्र घोषित क्षेत्रात अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान. 4 षटकांच्या समाप्तीनंतर राजे बॉईज शहापूर या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 36. 3वर 6, 7 बाद 36 धावा. शेवटचं षटक शिल्लक आहे. शेवटचे 6 चेंडू आहेत आणि जितू सर पहिली फलंदाजी करताना समोरच्या संघासमोर टार्गेट सेट करताना शेवटचे 6 चेंडू खूप महत्वाचे मानले जातात. कारण की समोरचा संघ ज्यावेळेस धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरतो त्यावेळेस त्याला या शेवटच्या 6 चेंडूमध्ये काढलेल्या धावा ज्या आहेत ना त्या खूप डोकेदुखी ठरतात किंवा त्या डोकेदुखी ठराव्यात यासाठी तुम्हाला प्रयत्न करता येतो. म्हणून शेवटचं षटक खूप महत्वाचं असतं. जसं डावाच्या सुरुवातीचं षटक हाताळणारा गोलंदाज तरबेज असावा लागतो, तितकाच डावाचं शेवटचं षटक हाताळणारा गोलंदाज देखील तुमचा ट्रम्प कार्ड असायला पाहिजे, तुमचा हुकमी एक्का असायला पाहिजे. आणि म्हणून शहापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वात आणि तरुणपणापासून कॉलेज लेवलचं क्रिकेट ज्यानं खेळलंय, युनिव्हर्सिटी लेवलचं क्रिकेट ज्यानं खेळलंय, लेदर बॉलचं क्रिकेट ज्यानं खेळलंय, तो हा गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू, उत्तम क्षेत्ररक्षक म्हणून या शहापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वाला ज्याचं नाव माहीत आहे असा गोलंदाज अनमोल येईल बॉलिंग मार्कवर. एक तेज तर्रार बॉलर आहे, स्विंग करण्यामध्ये माहिर मानला जातो,
स्लो ओव्हर वन हे त्याचं अस्त्र आहे आणि त्याचबरोबर यॉर्करसाठी देखील तो या क्रिकेट विश्वामध्ये नावाजलेला गोलंदाज आहे. एकदम शांत डोक्यानं खेळणारा हा खेळाडू म्हणजे अनमोल. या वेळेला ऑफस्पिनच्या बाहेर टाकलेला चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलाय. पंच चाणाक्ष पंच समीर अधिकारी सगळ्या गोष्टी आणि बाबी घेतील तपासून आणि मगच निर्णय करतील जाहीर. हे स्पर्धेचं आकर्षण आहे मित्रांनो. इथं पारदर्शकता क्रिकेटमध्ये जपली जाते. यावेळेला पंच समीर अधिकारी सर यांचा येईल वाईटचा इशारा. अतिरिक्त स्वरूपात मात्र एका धावेवर मारावं लागेल समाधान. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 37 धावा. स्ट्राईकला आहे बॅट्समन शेखर. या वेळेला प्रतिम गोलंदाजी. वरचा बॉल पडल्यानंतर हुसळी घेतोय वेगानं. मात्र बॅट्समन शेखरच्या नजरेतही बॉल स्थिरावत नाही. वेगानं चेंडू जाऊन स्थिरावला यष्टीरक्षक अक्षय अधिकारीच्या हातामध्ये. डॉट बॉल. सुंदर सुरुवात. मी मगापासून ज्या गोलंदाजाचं कौतुक करतोय स्विंग स्पिन या सगळ्या गोष्टी ज्यानं अक्षरशः कोळून प्यायल्यात आणि त्याच माझ्या शब्दांना पुन्हा सार्थकी ठरवताना यावेळेला मध्यम गतीचा तेजतर्रार गोलंदाज लेग ब्रेकचा वापर करताना आपला पाहायला मिळाला. फलंदाज मात्र झाला अचंबित आणि जवळपास आमचे स्कोरर सिद्धार्थ पाटील यांच्याकडून त्यांना मिळते दाद. बॅक टू बॅक सेकंड बॉल डॉट. यावेळेला चेंडू ऑफब्रेक करताना पडल्यानंतर आतमध्ये आलाय. मोठा फटका खेळण्याची एक संधी होती. संधी क्रिएट केली गेली होती परंतु चेंडूचं आतमध्ये येणं फलंदाजाला केलं गेलं अचंबित आणि अशा वेळेला मनसुबे लावलेत उधाळून. फक्त एक धाव आणि एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 38 या धावसंख्येवर. या डावातले अजूनही 3 चेंडू शिल्लक. बॉलिंग मार्कवर पुन्हा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करणारा बॅकहँडचा वापर केला गेला. फसलाय फलंदाज. मिस टायमिंग शॉट. स्वतः रोहित दलाल चेंडू खाली. झेल सुटली आहे मात्र फलंदाज होईल धावबाद. ज्या बॅट्समनला बाहेर राहायचं होतं ज्या बॅट्समनला बाजूला ठेवायचं होतं तो बॅट्समन मात्र माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळेल. 4 चेंडू 3 धावा आणि 1 गडी बाद करण्यात यश आले अनमोलला. जिथून सर मी मगाशी म्हणत होतो जसा सुरुवातीचा तुमचा स्ट्रायकर बॉलर महत्वाचा असतो तसाच शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये समोरच्या फलंदाजांची भंबीरी उडवणारा गोलंदाजही तुमच्या भात्यामध्ये आणि तुमच्या संघामध्ये असणं गरजेचं आहे. आणि यावेळेस गेम फिनिशरची भूमिका बजावताना स्वतः पुन्हा बॅकहँडचा वापर. चेंडू स्लो गतीचा फुल करण्याचा प्रयत्न मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षक शक्तीने तैनात. अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान. शेवटचा चेंडू असेल या डावातला. एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 40 4 0 40 धावा. शेवटचा चेंडू असेल 5 चेंडूमध्ये 4च धावा मोजल्या गेल्यात अनमोलच्या माध्यमातून. आणि हे जे शेवटचं षटक आहे ना जे कमी धावांचं गेलं राजे बॉईज शहापूरला या संघाला याची किंमत मोजावी लागेल. या वेळेला लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर लेग स्टंपच्याच बाहेर यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन स्थिरावला. परिणाम स्वरूप पंचांचा वाईटचा इशारा आणि अतिरिक्त स्वरूपात राजे बॉईज शहापूर या संघाची धावसंख्या 1 पुढे सरसावले. धावसंख्या जाऊन पोहोचले 41. 4 1 41 धावा. आणि या षटकामध्ये ज्या 5 धावा गेल्या त्यातल्या 2 धावा अतिरिक्त स्वरूपात वाईटच्या आहेत. अप्रतिम गोलंदाजी. भेदक मारा कशाला म्हणतात ते अनमोल दाखवताना स्टेप आउट केलं गेलं. ऑफ ब्रेकचा वापर. चेंडू पडल्यानंतर उसळी घेत आला आतमध्ये आणि यावेळेला पंच समीर अधिकारी यांचा येईल षटक संपल्याचा इशारा. 5 षटकांच्या समाप्तीनंतर पर्याप्त पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर राजेबॉईज शहापूर या संघाची धावसंख्या आहे 41 41 धावा. आणि जिंकण्याकरता वेताळ स्वामी संघाला कराव्या लागतील 42 धावा. परंतु राजेबॉईज या संघाला बॉलच्या बाबतीत जी पेनल्टी दिली गेली होती ती 1 रनाची. ते 1 धाव त्यांच्या टोटल स्कोर मधून मायनस केली जाईल. आणि जिथे आता जिंकण्याकरता 42 धावा पाहिजे होत्या तिथे मात्र जिंकण्याकरता आवश्यक असतील त्या 41 धावा वेताळ स्वामी संघाला. 30 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक असतील 41 41 धावा.
चांगलं द्वंद्व आपल्याला पाहायला मिळेल, यामध्ये कसली शंका नाही आहे. 30 चेंडू आहेत आणि या 30 चेंडू मध्ये आपल्याला 42 धावा कराव्या लागणार आहेत. शिवप्रेमी स्पोर्ट्स शिरगाव आणि एनपी स्पोर्ट्स शहापूर या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. एनपी स्पोर्ट्स शहापूर आणि शिवप्रेमी स्पोर्ट्स शिरगाव. या 30 चेंडू मध्ये 42 धावांचा पाठलाग होईल किंवा नाही याचा आखोदेखी हाल हवाल तर आपण बघणारच आहोत. पण याच मॅच आणि रंगणाऱ्या या द्वंद्वाचं कडव्या झुंजेचं धावतं समालोचन घेऊन येतील तो व्हॉइस ऑफ शहापूर या शहापूरच्या समालोचन क्षेत्रातील दिग्गज जुनं अनुभवी नाव आमचे परम सहकारी गुरुतुल्य जितेंद्रजी साळुंखे सर. हॅलो, धन्यवाद अमरजी. बघायचं झालं तर विजयासाठी 42 धावांचं आव्हान ठेवलंय, ते म्हणजेच राजेबॉईज संघानं. काहीच मोठं आव्हान म्हणता येणार नाही, कारण की 42-30 चेंडू आणि विजयासाठी 42 धावांची गरज. इथे मात्र जर सौरभ वेखंडे यांना अनेक शुभेच्छा आमच्याकडे येतात. अनिकेत वाघमारे आणि अभि गडगे यांच्याकडून बेस्ट ऑफ लक आलेला आहे या सामन्यासाठी. बेचाळीस धावांची गरज आहे, परंतु जी 1 धावांची पेनल्टी मिळाली आहे त्यामुळे विजयासाठी 41 धावांची गरज आहे. इथे आम्हाला स्कोरर सांगताना 41 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला हा वेतास्वामी संघ. स्ट्राईकला असेल अनमोल भागवत आणि नॉन स्ट्राईकला असेल फलंदाज पराग आणि गोलंदाजी मार्कवर येतो नितीन. सांघिक वैयक्तिक पहिलं षटक हाणतोय. पहिल्या षटकातील पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय नितीन. विजयासाठी 41 धावांचा आव्हान. पहिला चेंडू राईट ऑफ मोर द विकेट. काहीसा रनअप चुकतोय. पहिला चेंडू हो नक्कीच अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. नक्कीच 3 धावा मात्र इथे वाचवल्या असतील. अप्रतिम क्षेत्ररक्षण. असं क्षेत्ररक्षण करण्यासाठी नक्कीच एक तगडी नजर लागते चेंडूवर. त्याच प्रात्यक्षिक दाखवताना क्षेत्ररक्षक नक्कीच अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. 1 धाव मात्र रोखू शकत नाही का एका धाव्यानं. धावफलक मात्र चपळाईनं वाढतंय. संघाचं श्री गणेश होतं एका धाव्यानं. पुढील चेंडू ओहो आडव्या पट्ट्याने नक्कीच अप्रतिम फटका बघायला मिळतो. चेंडू जातो 1 बाउन्स रेषा पार. चौकार. या 4 धावांनी धावफलक मात्र चपळाईनं वाढतं. धावसंख्येला आकार आणि गती मिळते. धावसंख्या होते ती 5 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. इथे नितीनसाठी सुवर्ण संधी असेल विकेट हॅट्रिक साठी. निलेश कासार यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक असेल विकेट हॅट्रिक साठी नितीनसाठी. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक बघायचं झालं तर 5 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. नक्कीच चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण की आधीच धावा कमी आहेत आणि याच्यात जर चौकार षटकार आले तर नक्कीच वेतास्वामी संघ आपलं वर्चस्व कायम ठेवेल. जर राजेबाई संघाला विजय मिळवायचा असेल तर नक्की ते गोलंदाजी टिचून करावी लागेल. क्षेत्ररक्षण अप्रतिम करावं लागेल, तरच आज सामन्यामध्ये रंगत किंवा आपलं अस्तित्व इथे मात्र दाखवू शकते. सांघिक वैयक्तिक पहिल्या षटकातील 3रा चेंडू गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज नितीन. 2 चेंडू 5 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. पुढील चेंडू राईट ऑफ मोर द विकेट मारा.
आणि इथे मात्र नक्कीच पंचांचे दोन्ही हात समांतर असतील. वाईट चेंडू, धावफलक मात्र अवंतर धावेनं 1 न वाढते धावसंख्येला आकारणी गती मिळते. धावफलक 6 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. आधी संघाला कमी धावा आणि इथे मात्र आगमन होतंय उद्योजक प्रशांत म्हात्रे आणि राहुल खारीक साहेबांचं. त्यांना विनंती असेल स्टेजवरून विराजमान व्हायचंय. शहापूरचे उद्योजक आणि एक नामांकित नाव शहापूरमध्ये झळळतंय. आणि या उद्योजकांकडे नक्कीच 5-5 हजाराची एक मैत्री आणि या टुर्नामेंटसाठी भेट येते. बंटी आणि बबली जोडी, जसं कैलास आणि राहुल ही ओपनिंग जोडी जायची. बाळा खारीक पुन्हा एकदा आडवा पट्टा, नक्कीच चांगला फटका बघायला मिळतो. चेंडू पुन्हा एकदा जाईल वन बाउन्स, सीमा रेषा पार. 4 धावा. या 4 धावांनी धावफलक मात्र चपळाई न वाढतं. धावसंख्येला आकार आणि गती मिळते. धावफलक बघायचं झालं 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. दुहेरी अंकात प्रवेश करतो धावफलक. डबल 1, 1 11. पुढील चेंडू गोलंदाजी मार्ग सज्ज होतो गोलंदाज नितीन. आडव्या पट्ट्याने पुन्हा एकदा अप्रतिम फटका बघायला मिळतो. 1 धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे एकाच धावत डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. पंचांची तगडी नजर चेंडूवर. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू लागून गेला त्यामुळे 1 धाव इथे मिळते. 1 धावने धावफलक वाढतंय. आणि पैसे इकडे जमा झालेत. धन्यवाद. आणि इथे डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. 1 धावेने धावफलक मात्र वाढतंय. आणि इथे कैलास बांदे एनी टाइम तुमच्यासाठी चॅलेंज आहे. जर 6 चेंडू 6 षटकार मारले तर राहुल आणि प्रशांत याच्याकडनं 50,000 रुपयाचं पारितोषिक आहे. एनी टाइम. सूरज हजारे एनपी स्पोर्टचे खेळाडू तुमची वाट बघतात इकडे यायचे. तोरी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. टाइमपास नको प्लीज, विनंती असेल. टाइम इज मनी. वेळी खूप महत्वाची आहे. खूप सारे सामने अजून खेळवायचे आहेत त्यामुळे लक्षात घ्या. सांघिक 3रं आणि वैयक्तिक, सांघिक 2रं आणि वैयक्तिक 1लं षटक हातात गोलंदाज मयूर, मॅन फ्रॉम साबगाव. साबगावची बुलंद तोफ म्हणून मानला जाणार हा गोलंदाज खूप कमी वयामध्ये आपलं वर्चस्व या शहापूर क्रिकेटवर गाजवतोय. तो म्हणजे गोलंदाज मयूर. पहिल्या षटकामध्ये बघायचं झालं तर धावफलक एका षटकाच्या समाप्तीनंतर 13. कोणताही गडीबाद करण्यात यश मात्र मिळालं नाही. पुढील चेंडू, ओ हो नक्कीच अप्रतिम चेंडू. नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणता येईल. मयूर का खूप कमी वयामध्ये आपलं नाव या शहापूर नगरीमध्ये ठेवलंय त्याचं प्रात्यक्षिक तिथे मात्र दाखवताना नक्कीच चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू. सांघिक 2रं आणि वैयक्तिक 1ल्या षटकातील 2रा चेंडू हातातोय गोलंदाज मयूर. राईट ऑफ मोर द विकेट मारा. स्ट्राईक एंडला फलंदाज असेल तो पराग.
आणि इथे मात्र बाद. ओके, हिट विकेट. जाणून बुजून आत्महत्या म्हणता येईल. आडव्या पट्ट्यानं खेळण्याच्या नादामध्ये जास्तच बॅकफुटला गेल्यामुळे बॅट मात्र लागते स्टंपला आणि बाद होतो फलंदाज. नशीब खराब म्हणता येईल या फलंदाजाचं. नक्कीच चांगला प्रयत्न होता परंतु बॅट लागल्यामुळे इथे बाद होतोय. एनपी स्पोर्ट यापुढील होणारा सामना एनपी स्पोर्ट वर्सेस शिवप्रेमी शिरगाव या दोन्ही संघांमध्ये. एनपी स्पोर्ट संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आमंत्रित केलं फलंदाजीसाठी ते म्हणजेच शिरगाव संघाला. योगेश यायचं एनपी स्पोर्टचा फलंदाज. पुढील चेंडू. ओहो, नक्कीच अप्रतिम प्रयत्न होता. नक्कीच चांगला प्रयत्न होता कारण की ज्यावेळी गोलंदाजी आपण करत असतात त्यावेळी असं क्षेत्ररक्षण करणं कठीण असतं परंतु चांगला प्रयत्न. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक बघायचं झालं तर 13 धाव धावफलकावर लागल्या जातात. अजून एकही धाव दिली नाही मयूर याने. नक्कीच चांगली गोलंदाजी. ओ हो हो, अप्रतिम. नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणता येईल. स्टेट फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आदळतोय स्टंपवर परंतु धाव मात्र काही रोखू शकत नाही. धावफलक 14 धाव धावफलकावर लागल्या जात आहेत. नक्कीच अचूक टप्प्याचा मारा. नक्कीच चांगली गोलंदाजी. ज्या गोलंदाजी गरज आहे राजेवाई संघाला त्याच पद्धतीची गोलंदाजी करतोय तो म्हणजे मयूर. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन जातो. गोलंदाजी मार्ग सज्ज होते. स्ट्राईक एंडला फलंदाज असेल अनमोल भागवत. नक्कीच चांगली फलंदाजी करतोय. ओहो, नक्कीच अप्रतिम चेंडू. लाजबाब फटका. चेंडूवर नक्कीच तगडी नजर आणि चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषेच्या पार. हा येतोय चौकार. या 4 धावांनी धावफलक मात्र चपळाईनं वाढते. धावसंख्येला आकार आणि गती मिळते. धावफलक 4 धावांनी 18 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. शेवटचा चेंडू असल्या षटकातला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच डिक्लेअर स्वरूपात एक धाव असेल. पंचांचा इशारा आणि षटक समाप्तीचा इशारा पंचांचा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक बघायचं झालं तर धाव संख्या होती ती 19. नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणता येईल. अवघ्या 6 धावा दिल्या आहेत आणि 1 गडी बाद करण्यात यश मिळालंय ते म्हणजे मयूर याला. टाइमपास नको, त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या विनंती असेल राजेभाई संघ. अठरा चेंडू आणि 22 धावांची गरज असेल विजयासाठी.
पहिला चेंडू नक्कीच ऑफसाईडच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न, एक डिक्लेअर स्वरूपात धावेत एका धावाने धावफलक मात्र चपळाईनं वाढतं. धावसंख्या होती 20 धावा धावफलकावर लागल्या जातात. बघायचं झालं तर 17 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 21 धावांची. काहीसं माफक आव्हान म्हणता येईल, परंतु एखादा षटक जर मयूर सरकार जर पडलं तर नक्कीच काहीसं दडपण येऊ शकतं. गरज असेल ही जोडी फोडण्याची, कारण की एकही विकेट मात्र मिळाली नाही अजून. ओहो, नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते, परंतु एक धाव मात्र रोखू शकत नाही. एका धावण्या धावफलक एका धावण्या धावफलक वाढते, धावसंख्येला आकार आणि गती मिळते. धावसंख्या इथे मात्र पंचांचे दोन्ही आज समांतर वाईट चेंडू अवांतर धावेत धावफलक एकनं वाढते. धावसंख्या होतीये 22 धावा धावफलकावर लागल्या जातात. विजयासाठी अजूनही 19 धावांची गरज असेल. ओहो, इथे मात्र अप्रतिम फटका, चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषे पार, षटकार. या 6 धावांनी धावसंख्येला आकार आणि गती मिळते. धावसंख्या 6 ने भरकन वाढते. धावसंख्या होतीये ती 28. 28 रन, लॉस ऑफ 1 विकेट. काहीसं महागडं षटक म्हणता येईल दयालाचं. पुन्हा एकदा अप्रतिम फटका, इथे मात्र धोका होऊ शकतो, परंतु चेंडूवर नजर नसल्या कारणाने इथे मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय हा चौकार. या 4 धावांनी धावफलक मात्र वाढते. धावसंख्येला आकार आणि गती मिळते. धावफलक 32 धावा धावफलकावर लागल्या जातात. अजून विजयासाठी गरज असेल 9 धावांची. उर्वरित चेंडू मध्ये 9 धावांची गरज असेल. 14 चेंडू आणि 9 धावांची गरज. यापुढील होणारा एक सामना काटेकी टक्कर बघायला मिळेल. NP स्पोर्ट वर्सेस शिरगाव, शहापूर वर्सेस मुरबाड. दोन तालुक्यांमध्ये होणारा हा सामना. अप्रतिम रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्नात यश. चेंडू जाईल वन बाउन्स, सीमारेषाबार, चौकार. या 4 धावांनी धावफलक मात्र वाढते. धावसंख्येला आकार आणि गती मिळते. समीकरण बघायचं झालं तर अजूनही 5 धावांची गरज असेल विजयासाठी. धावफलक झालंय ते 36 धावा, 36 रन, लॉस ऑफ 1 विकेट. 13 चेंडू आणि अवघ्या 5 धावांची गरज विजयासाठी. बघूया याच षटकामध्ये सामना संपवतो का अनमोल. ओहो, लाजवाब फटका आणि इथे मात्र वन बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. या चौकारानं मात्र स्कोर लेवल होत. विजयासाठी 1 धावांची गरज असेल. 12 चेंडू आणि 1 धाव. आता इथे मात्र इच्छाधारी बॉलर आजमवला जाईल. एका धावेची गरज असेल. बघूया काय होतंय. षटकार मारतो की चौकार. ओ हो, लाजवाब फटका. षटकारानं मात्र या सामन्याची विजयी सलामी देतोय, तो म्हणजे भावेश भावड्या. यापुढील होणारा सामना एक काटेकी टक्कर बघायला मिळेल. मुरबाड वर्सेस शहापूर. NP स्पोर्ट विपक्ष शिरगाव. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच असेल तो म्हणजेच वेताळ स्वामी संघाचा ऑलराऊंडर अनमोल भागवत.